दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सौरभ आणि अनिकेत. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं प्रदीप. पहिला चेंडू इथे शरीर यष्टीवरती आदळतोय, समजू शकत नाही अनिकेतला. आणि पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रदीप करताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा असणारा धगधग थरार म्हणून आमदार चषकाकडे उभ्या टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा आहेत. पुरंदर तालुक्यातील असणारे खेळाडू आपल्या लाभाचा डंका काल देखील या मैदानावरती वाजवताना पाहायला मिळाले. हा देखील चेंडू हलकेच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, तिथे फेक या चूक आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बालबाल बचावलेत फलंदाज. एक धाव येईल आणि एका धावेबरोबर संघाचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. एक धाव धाव फलकावरती आहे. एका बाजूने साकोर्डे संघ आहे तर दुसऱ्या बाजूने सरपंच 11 काळेवाडी. पहिला सामना 8 षटकांची ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा, बॅट वरती येऊ शकत नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. अनेक स्पर्धांमध्ये सरपंच 11 हा संघ खेळताना आपण पाहिलाय. काल एक संघ जाऊन दाखल झालाय बक्षीस पात्र फेरीमध्ये, सासवड स्ट्रायकर्स. एक जबरदस्त खेळ कालच्या दिवसभरामध्ये सासवड स्ट्रायकर्स संघाचा पाहिला आपण सर्वांनी. आणि काल मात्र स्पर्धेतील पहिला संघ ठरला जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झाला. इथं आक्रमण समोरच्या दिशेने, चेंडू हवेत, झेल सुटलाय आणि चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. सनसनाटी जलवा चौकार, 4 रन. पाच धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. प्रदीप वरती देखील आक्रमण करतायत फलंदाज सौरभ. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच इथे कळवतायत उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. वाईट बॉल. अवांतर धाबीने धावफलक 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 42 नियमांचा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे समजू शकत नाही फलंदाज सौरभला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 6 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. थोडंसं चर्चा विनिमय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन फलंदाजांमध्ये चर्चा होणं गरजेचं असतं, सल्ला मसलत होणं देखील गरजेचं असतं. आणि तशाच प्रकारचं कामकाज अनिकेतच्या माध्यमातून सौरभला काहीसा कानमंत्र दिला असावा. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. प्रदीप, हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होईल. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, बिनबाद 6 धावा आहेत. टीम मीटिंग आता अजिबात नकोय. खेळाडूंना वारंवार विनंती असेल, 8 षटकांची सामने आज आपल्याला पाहिजेत. षटक क्रमांक 2 नागेश. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया तेज तरणार हलकी चेज घेत मात्र ट्रॅव्हल होतोय तिथे. एक धाव घेण्यासाठी प्रयास, प्रयत्न, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल.
2 धावा येत आहेत आणि 2 धावा संख्येच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज नागेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू इथे समजू शकत नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नागेश चेंडू अडवतील. इथे देखील डॉट बॉल. प्रचंड मोठा अनुभव आहे. अगदी सिनियर प्लेयर म्हणून त्यांच्याकडे आम्ही नेहमीच पाहतो. पुरंदर तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा गोलंदाजीच्या जोरावरती या खेळाडूने गाजवल्यात. आधी दिवेच्या या मैदानावरती देखील एक जबरदस्त कामकाज आमदार चषकामध्ये अद्याप तरी त्यांचं पाहायला मिळतंय. नागेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. स्ट्राईकला अनिकेत. हा देखील चेंडू हलकी शेजगीत मात्र ट्रॅव्हल होतोय. तिथे शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये झुंजतीये. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत नागेश. स्ट्राईकच्या दिशेने सौरभ पूर्णपणे आहेत. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा. गुडलेट स्पॉट वरती चेंडू पडतोय. उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाखल होईल. अफलातून गोलंदाजी नागेशची भलावी लागेल. अनुभव काय असतो मित्रांनो ह्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. प्रचंड मोठा अनुभव आहे खांद्यावरती आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये नागेश देखील करतायत. व्हेरिएशन देखील आहे. काही चेंडू आपण पाहिले शॉर्टपिच स्वरूपाचे होते. काही चेंडू गुडलेट स्पॉट वरती नक्कीच. काही चेंडू यॉर्कर एसटी मध्ये देखील टाकले गेलेले आपण पाहिलेत आणि इथे देखील कमालीचं कामकाज करतायत गोलंदाज नागेश. हा देखील चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. आडबॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल इथे देखील येते. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्यात. कमालीचं षटक नागेशचं पाहायला मिळालंय. दोन षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा आहेत. तर षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक प्रदीपच्या हातामध्ये सोपवलंय. हे देखील षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायचंय. 38 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू पूर्णपणे तैनात आहेत. फक्त 2 खेळाडू सीमारेषेच्या अगदी जवळपास पाहायला मिळत आहेत. यानंतर क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत नक्कीच सजलेली पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा बानस फलंदाजांचा देखील असेल. आडोबॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत योगेश बापू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. फेके अचूक आहे. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 11 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. बारा धावत संख्येवरती धावफलक नक्कीच जाऊन पोहोचले. शांत प्रकारचं वातावरण नक्कीच जे पाहायला मिळेल. गोलंदाज आतापर्यंत धुमाकूळ घालतायत. हा देखील चेंडू इथे अफलातून
डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील एसटीएनच्या पाठीमागून होता, तोपर्यंत इथे देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. 12 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. 8 षटकांची ही मॅच नक्कीच आपण पाहतोय. इथं देखील अफलातून कामकाज. प्रदीप काय धारदार गोलंदाजी करतायत. सूरलय ताल या मैदानाचा त्यांना सापडलाय की काय. होम ग्राउंड आहे या मैदानावरती कित्येकदा सराव करताना आपण त्यांना पाहतो, परंतु आज मात्र पहिल्याच मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळतील. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज आहेत. 12 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. हा देखील चेंडू इथे तेच तर टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्यात. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत. अजूनही 5 षटक जी उर्वरित आहे, इथे धावा जमवायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी 74 वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश बापू काळे नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. कशा प्रकारचं कामकाज करतील. हा देखील चेंडू स्लोवर वन पाहायला मिळालाय. चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे फुटबॉल होत आहेत, तोपर्यंत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे यशस्वी येतील. झेल घेण्यासाठी प्रयत्न जरूर होता, झेल निसटला आणि तदनंतर 2 धावा खर्च करतायत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 14 या धावसंख्येवरती 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. आमदार चषक, महाराजची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. थ्रो गोलंदाजी आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. अगदी काही शहरांमध्ये निर्णय देखील येताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटला देखील अलीकडच्या काळामध्ये सोन्याचे दिवस पूर्णपणे येत आहेत आणि रिव्ह्यू सिस्टीम देखील अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळते. आणि तदनंतर नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा येताना पाहायला मिळेल. बॉलर आजच्या दिवसभरामध्ये पूर्णपणे बॅन असेल. पेनल्टी कोणत्याच प्रकारची नाहीये, परंतु बॉलर बॅन असणार आहे आजच्या दिवसभरामध्ये. थ्रो गोलंदाजी पूर्णपणे स्पर्धेमध्ये बंद आहे याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या.
धावफलकावरती 15 धावा आहेत. अद्याप तरी चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला पाहायला मिळत नाहीये. थ्रो गोलंदाजी पूर्णपणे बॅन असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या पंचांकडे देखील पाहिलं जातं. चाणक्य पंच आहेत आणि आमदार चषकाच्या निमित्तानं नक्कीच आज देखील उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत त्यांचं देखील असेल. हा देखील चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. फेकी देखील अचूक. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 17 धावा आहेत. 17 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात शांत प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली. पहिली 3 षटकं कमालीची येत आहेत. हा देखील चेंडू आडोबॅटे खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात सुयश नक्की चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फंबल होतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील यशस्वी येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. हा देखील चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आक्रमण तर झालंय. शिवशंभोचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. हिट विकेट आहे. अर्थात कोणतीच धाव नसेल आणि फलंदाज देखील बाद असेल. फटका तर मोठा येताना पाहायला मिळाला होता, परंतु हिट विकेटची शिकार नक्कीच फलंदाज अनिकेत ठरतायत. अनिकेत बाद होत आहेत, तर बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एकोणीस धावसंख्येवरती पहिला धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तो बसताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अजित काळे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाते. 20 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 8 षटकांची ही मॅच. इथे देखील बॅकफुट वरती सरकत हलके हाताने दिशा दिली. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडूच्या पाठबोर शर्यत तर लागली आहे. तिथे बॅकअपचं काम होईल. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. अजित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. काळेवाडी टीम एका बाजूने असेल तर दुसऱ्या बाजूने साकुर्डे. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? इथे देखील पुनश्च एकदा एक सिंगल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला होता. सुयश गाडे आहेत त्या ठिकाणी. अष्टपैलू खेळाडूंमध्ये याही खेळाडूचं नाव आहे. धावफलकावरती 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू हलकी चेज घेत मात्र ट्रॅव्हल होतोय. तिथे गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबल तर समीकरण पुनश्च एकदा अवलंबलं जात आहे. तिथे फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत साशबाज आणि ताज अशा 3 धावा येतील. बुन बुन से बनताय सागर. एका धावेचं महत्व आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये जमवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. जिनके हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करावे लागतील.
एका बाजूने फलंदाजांना तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना, कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण. पहिला विजय कोणाचा आजच्या दिवसभरामध्ये यासाठी आजचे हा सामना तितकाच महत्त्वपूर्ण असेल. काल एक संघ नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय, दुसरा संघ कोणता यासाठी ही मॅच तितकीच महत्त्वपूर्ण आहे. इथे देखील भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अजित काळेची पाहायला मिळते. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 अमित गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे हलक्याशा हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. नागेश आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 27 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू खुलबट टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू हलकीशी एज घेत मात्र सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. सौरभची खेळी इथे संपुष्टात येताना पाहायला मिळेल. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. फलंदाज सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. अमितला देखील इथे यश नक्कीच मिळालं जात आहे. सौरभला बाद करण्यामध्ये यश यदि येईल तर न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. हा देखील चेंडू इथे कमालीचा जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज आज अक्षरशः धुमाकूळ घालतायत. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका अद्याप तरी खेळून दिलेला नाहीये. हा देखील चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक सुयश चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुनश्च एकदा पुढे जाईल. 29 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत. 5 षटकांमध्ये 29 बनवल्या. 3 षटकांमध्ये किती प्रश्नचिन्ह जरूर आहे. याही प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्ये आलं जाईल. गोलंदाज सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा नक्कीच येतोय. दंडित केलंय गोलंदाजाला. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाईल. 30 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू इथे आपल्यातून येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी निखिलची देखील म्हणावी लागेल.
हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटला चेंडू नक्कीच दिशा देण्याचं काम होताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कष्ट हे घ्यावेच लागतील यात मात्र शंका नाहीये. यश हे अपघाताने मिळत नसतं, त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. यशाच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर कष्ट हे घ्यावे लागतील. गोलंदाज तर अक्षरशः धुमाकूळ घालतायत, परंतु फलंदाज देखील इथे येणाऱ्या काळामध्ये आक्रमण करणार का, याकडे उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांची नजर आहे. आक्रमण होत आहे. चेंडू हवेत झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि अजून एक धक्का कुलालच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसतोय. फलंदाज होईल बाद. तीन बाद 31 धावसंख्येवरती नक्कीच धावफलक आहे. एकतीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला राहुल. हा देखील चेंडू इथे कपालीचा येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. पुरंदर तालुक्यातील असणारी माराची स्पर्धा आमदार चषक 2024. एक जबरदस्त आयोजन मंदार तात्या पवार युवा मंच आणि शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी यांच्या अथक कष्टातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. सर्व आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम. 6 षटक संपतात. 3 बाद 32 धावा आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. सरपंच 11 काळेवाडी तर दुसऱ्या बाजूने आहे साकुर्डे टीम. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल? महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम साठी आहे. यानंतरच्या दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी या विनंती असेल. दिवे आणि दुसऱ्या बाजूने पवारवाडी टीम बोथ कॅप्टन येतील. नाणेफेक आपण करणार आहोत. नागेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा देखील चेंडू इथे तेच भन्नाट वेगाचा चेंडू. वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. अगदी 40 ओलांडलेले आहे, परंतु अजूनही गोलंदाजीला जबरदस्त धार नागेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बुडा होने वाला शेर कभी घास नाही खाता याची प्रचिती पुन्हा एकदा नक्कीच येते. ओल्ड इज गोल्ड. नागेश जबरदस्त कामकाज. हा देखील चेंडू आडवा बॅटने खेळला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. डिपकाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. फेके अचूक आहे. एकच धाव एका धावेने समाधान. धावफलक एकच्या मदतीने पुढे जाते. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज नागेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू आक्रमण तर झालंय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक निखिल आहेत. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. बॅकअपचं काम देखील लाजवाब होतं. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक 34 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे.
हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुनश्च एकदा कमालीची गोलंदाजी नागेशची आहे. हा देखील चेंडू इथे आपलातून एक डॉट बॉल नक्कीच महत्वपूर्ण असेल काळेवाडी संघासाठी आणि ते डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळत आहेत. 7 षटकांचा खेळ संपला, 3 बाद 35 धावा आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. अवघे 3 धावा या षटकामध्ये आल्यात. या अगोदर देखील एक षटक नागेशने हाताळलं होतं, त्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. अर्थात 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च करणारा गोलंदाज आहे नागेश. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. याही षटकाचा पहिला चेंडू अफलातून येतोय. गोलंदाज अक्षरशः धुमाकूळ घालतील आज ह्या मैदानावरती, यात मात्र शंका नाहीये. इथे देखील समोर दिशेने चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण, एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, तिथे दिवसा ढवळ्या दुसऱ्याही धावेची चोरी होताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 37 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. अडतीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमच्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल साकुडे संघासाठी, आधी त्यासाठी प्रयत्न देखील होतोय, परंतु इथे गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतायत. एकोणचाळीस धावा आहेत. इथं देखील एक अफलातून झेल टिपलाय आणि तदनंतर फलंदाज देखील बाद होईल. राहुल बाद होतोय तर न्यू बॅटर प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एकोणचाळीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ अजूनही आपण पाहतोय नक्कीच सुरू आहे. शेवटचे काही चेंडू बाकी शेवटच्या षटकातील पाहायला मिळतील. इथं देखील झेल टिपलाय, बॅक टू बॅक विकेटचं पतन होईल. 8 षटकांचा अर्थात एक डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या धावा 39 विजयासाठी 40 धाव्यांचं टार्गेट. अठ्ठेचाळीस चेंडू आणि 40 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. आता साकुर्डे टीम लगेच विनंती असेल मैदानाचा ताबा घेतील, तर दुसऱ्या बाजूने सरपंच 11 काळेवाडी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. गोलंदाजीमध्ये अक्षरशः जबरदस्त कामकाज काळेवाडी संघाचं पाहायला मिळालं. सामना जरी लो स्कोरिंग असेल तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार, कारण साकुर्डे संघामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी आहे. लो स्कोरिंग अनेक सामने रंगलेले आपण पाहिलेत, हाही सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये.
48 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा समीकरण नक्कीच आहे. क्षेत्ररक्षण साकोडे संघाचं सजलं जाईल. गोलंदाज देखील गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या काळेवाडी टीम विनंती असेल. दोन अनुभवी पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. सागर आणि दुसऱ्या बाजूने योगेश बापू काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. प्रज्वल गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. लेझी प्ले सामन्याला होतीये सुरुवात. 48 चेंडू आणि 40 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. आमदार चषक 2024 मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. एक अफलातून आयोजनातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. जरी सामना लो स्कोरिंग असेल तरी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. कारण दोनही संघ इथे विजयाच्या ओढीने आलेत. प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवण्याचा हेतू मात्र प्रत्येक संघाचा आहे आणि त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. पहिला चेंडू इथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअपचं काम होतंय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव नक्कीच सुरक्षित पळून पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 धावा येतील आणि 3 धावा संख्येच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. आमदार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन मंदार तात्या पवार युवा मंच आणि शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा एक अफलातून नियोजनात उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने दिशा दिली. पॉइंटला पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचं काम नक्कीच फलंदाज करताय. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूच्या पाठबोर शर्यत तर लागली आहे. पुन्हा एकदा सीबारचे जवळपास चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे देखील मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. पवारवाडी टीमचे कॅप्टन आणि दिवे टीमचे कॅप्टन बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. ज्येष्ठ खेळाडू आदरणीय नागेशजी बडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होतोय. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. बोथ कॅप्टन आणि मान्यवर त्या ठिकाणी नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. इथे देखील हलक्या क्षेत्राने चेंडू खेळून काढलाय. 2 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा नक्कीच उचलतायत फलंदाज. योगेश धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 7 धावा. शांत प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. फालुतुरूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. इथे देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण इथे देखील पाहायला मिळेल. अगदी पहिल्या डावामध्ये आपण पाहिले कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे खेळू दिले नाहीयेत. परंतु ह्या डावामध्ये देखील सुरुंग लावण्याचं काम फलंदाज करणार का? हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे उजव्या एसीच्या दूरवरती राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा अवलंब केला जाईल. व्हाईट बॉल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जात आहे. पवारवाडी या टीमने नक्कीच टॉस विन केलाय. निर्णय लवकरात लवकर कळवा.
हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्या क्षेत्राने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. शरीराच्या सहाय्याने नक्कीच चेंडू अडवला जाईल. पुनश्च एकदा एक सिंगल जी त्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आहे. 40 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहायला मिळेल. पहिल्याच षटकामध्ये अद्याप तरी 9 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 9 रन ऑन बोर्ड. स्वतःचा शोध वादळामुळे लागतो आणि वादळ निर्माण होणार का इथे? वादळी खेळी समोरच्या दिशेने आक्रमण पाहायला मिळेल. हवाई सफर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 13 धावा. आक्रमण पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळाले. 13 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये येतील. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अभिषेक सज्ज होत आहेत. कमबॅक करणारे चेंडू अभिषेकला देखील खेळावे लागतील. इतिहास देखील आठवा. छत्रपती शिवरायांनी देखील कमबॅक केलं होतं. पुरंदरचा तह झाला. नक्कीच स्वराज्यातील किल्ले द्यावे लागले, परंतु पुनश्च एकदा फक्त 50 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी 350हून अधिक किल्ले स्वराज्यामध्ये घेऊन आणले. यात मात्र शंका नाहीये. हा इतिहास या मातीचा आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. लढावं लागेल. हा देखील चेंडू हलक्या क्षेत्राने खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. इथे क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत, परंतु सिंगलने समाधान. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. इथे देखील आक्रमण आडवा बॅटने आसमानी नक्कीच प्रहार पाहायला मिळाला, परंतु तिथे झेल देखील लाजवाब. सौरभ झेल टिपतायत आणि त्यानंतर फलंदाज देखील बाद होतील. सागर पहिला धक्का सागरच्या रूपाने बसला जातोय. पवारवाडी संघाने टॉस विन केलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर दिवे संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर केलंय. इथे देखील परफेक्ट गॅप मध्ये चेंडू खेळला आहे. फार मोठी दरी भेटली जाईल. धावा येथील 4 ए रास्ते हे 4 के चौकार. सुयश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि आल्यासरशी आक्रमण करतील. इथे देखील थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका नक्कीच आपण पाहिला. तोपर्यंत तिथे देखील क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईकला योगेश बापू. हा देखील चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. चट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुनश्च एकदा एक सिंगल. 20 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. हा देखील चेंडू इथे फॉलो थ्रू मध्ये अडवण्यासाठी प्रयत्न होता. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपला जाईल. एक बाद 20 धावा आहेत.
विजयासाठी शेवटचे 36 चेंडू आधी बनवायचे आहेत. आता 20 धावा. 36 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज विजयासाठी आहे. निमिष गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त होत आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जात आहे. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त असलेलं पाहायला मिळेल. सरपंच 11 काळेवाडी आधी त्यांच्या विरोधामध्ये साकुर्डे या दोन संघांमध्ये मॅच नक्कीच आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. पहिला सामना कोण विजयी करणार यासाठी ही लढत तितकीच महत्त्वपूर्ण. इथे देखील आक्रमण होत आहे. चेंडू परफेक्ट गॅप मध्ये. सुयश गाडेच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसनी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. पंचवीस धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. परंतु इथे अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमण होताना पाहायला मिळेल. इथे देखील आक्रमण समोर दिशेने होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. इथे देखील चेंडू सुसाट वेग सीमारेषेच्या बाहेर. सुयश गाडेच्या बॅट मधून प्रीमिंडस 4 रन चौकार. आक्रमण करण्याची क्षमता सुयश गाडेमध्ये आहे. कित्येक मैदान या खेळाडूने गाजवली आहेत. इथे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि त्यानंतर एक जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये सुयशची पाहायला मिळेल. 7 चेंडू 8 धावींची खेळी बापूंची आहे तर 5 चेंडू 13 धावींची खेळी सुयशची देखील पाहायला मिळेल. 29 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 11 धावींची गरज. 33 चेंडू आणि 11 धावा. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. शेवटचे 32 बॉल. विजयासाठी 10 धावींची गरज. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न प्रयास जरूर होता. अगदी डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता. वाईट प्लस 1 अर्थात 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 32 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 32 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. परंतु 120 हून अधिक लढाया माझ्या राजाने लढल्या. आयुष्यामध्ये एकही लढाई न हारलेला राजा. 4 रन चौकार. म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. हा इतिहास या बातीचा आहे. कर्मवीरांची धर्मवीरांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिले जातं. 36 धावा धावफलकावरती चौकाराच्या मदतीने नक्कीच नोंदवल्या जात आहेत. 4 धाव्यांची गरज विजयासाठी आहे. 31 चेंडू आणि 4 धावा विजयाचं समीकरण. विजयाच्या दिशेने प्रवास करतायत. आगेकूच करतायत टीम काळेवाडी. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 30 आणि विजयासाठी बनवायचे 2 धावा. सरपंच 11 काळेवाडी विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गोलंदाजाने पहिल्या डावामध्ये. अगदी
नागेशची 2 षटकं आपण पाहिली. अफलातून नक्कीच येताना पाहायला मिळाली. प्रदीपने देखील चांगली गोलंदाजी साकारली. तर नंतर अमित देखील आपण पाहिला. एक चांगली गोलंदाजी नक्कीच अमितच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. महेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. चौथ्या षटकाला मात्र प्रारंभ होताना पाहायला मिळेल. रेड बॉलचा इशारा आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश सज्ज होत आहेत. स्ट्राईकला आहेत योगेश बापू. 2 धाव्यांची गरज विजयासाठी. यानंतर दिवे टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या विनंती असेल. इथे देखील आक्रमण होत आहे आणि विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये योगेश बापूंच्या बॅट मधून येईल आणि याचबरोबर सरपंच 11 काळेवाडी संघ नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवतोय. खूप खूप असं अभिनंदन. दिवे संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे. तर दुसऱ्या बाजूने पवारवाडी टीम सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. चला आता जराही उशीर नकोय. ही देखील मॅच 8 षटकांची होईल. 8 षटकांसाठी 4 गोलंदाज, 2-2-2-2 गोलंदाजीचे समीकरण आणि 3 षटकं सुरुवातीची पॉवर प्लेची असं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. विनंती आहे चला लवकरात लवकर आता मैदानाचा ताबा घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. शर्ट बाळ्या नाव काय रे? बाळ्या उगळे नाव काय नावाची